श्री स्वामी समर्थ. मेष राशीला 2026 हे वर्ष कसे जाणार? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीच्या व्यक्तींना येणारे 2026 हे वर्ष कसे जाणार. येणाऱ्या वर्षात जुने दिवस मागे सोडून आपण नवीन सुरुवात करण्यास तयार आहात का? या वर्षात आपली स्वप्न पूर्ण करू शकाल का? नव्या वर्षात कोणते बदल घडतील आणि नशिबाची साथ मिळेल का? तुम्हाला हवे असलेल्या गोष्टी नवीन वर्षात मिळतील का? तुमच्या आयुष्याचा मार्ग कसा असेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे वार्षिक भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींना 2026 हे वर्ष आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्वात आकर्षण वाढवणारे असेल. या वर्षात कष्ट, धैर्य, मेहनत आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. जुने अडथळे कमी होतील आणि नवीन मार्ग खुले होतील. या वर्षात तुमच्या जीवनात ग्रहस्थिती शुभ परिणाम देईल. तुमच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशाची दारे उघडू शकतात. एकूण 2026 हे वर्ष मेष राशीसाठी आत्मविश्वास, संधी आणि बदल यांचे प्रतीक असेल. आरोग्य. मेष राशीच्या व्यक्तींना 2026 मध्ये आरोग्य चांगले लाभेल. मात्र सुरुवातीच्या काही महिन्यात तुम्हाला काही किरकोळ त्रास जाणवतील. ताण, चिडचिड, अपचन, उच्च रक्तदाब व डोकेदुखी अशा किरकोळ समस्यांचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित व्यायाम, योग व ध्यान करणे तुम्हाला उपयुक्त ठरेल. तसेच आपल्या आहारावर अधिक लक्ष देणे गरजेचे राहील. या वर्षात सणासुदीच्या काळात गोड पदार्थ, जंक फूड किंवा अनियमित आहार टाळावा. यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवन. या वर्षात मेष राशीच्या कुटुंबात बराच काळ आनंदाचा व शांततेचा जाईल. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आर्थिक व भावनिक आधार मिळेल. तसेच त्यांचे आशीर्वाद लाभतील. भावंडांसोबत काही किरकोळ गैरसमज होऊ शकतात, मात्र वर्षाच्या शेवटी ते मिटतील. कुटुंबात सण समारंभ, धार्मिक कार्य किंवा लग्न सोहळा अशी शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे. या वर्षात घरातील वातावरण सकारात्मक असेल. नातेवाईकांशी संबंध मजबूत होतील. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याबद्दल थोडी काळजी घ्यावी लागेल. शिक्षण. मेष राशीच्या विद्यार्थ्यांना येणारे वर्ष विशेष यशदायी असेल. परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांना ऑक्टोबरनंतर चांगली संधी मिळू शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, संरक्षण क्षेत्र आणि वैद्यकीय या क्षेत्रात असतील त्यांना विशेष लाभ मिळतील. ज्यांना करिअर ठरवण्यात गोंधळ आहे त्यांना यावर्षी योग्य मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे तुमची पुढील वाटचाल यशाच्या दिशेने होईल. करिअर व व्यवसाय. मेष राशीच्या व्यक्तींना येणारे वर्ष अत्यंत सकारात्मक जाण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा अपेक्षित मानधन वाढ मिळू शकते. यावर्षी कार्यालयात तुमच्या निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुणांचा विशेष सन्मान केला जाईल. ज्या व्यक्ती बँकिंग, व्यवस्थापन, सरकारी सेवा, तंत्रज्ञान, पोलीस सेवा, संरक्षण किंवा सरकारी विभागात काम करत आहेत त्यांना वर्ष अतिशय अनुकूल जाईल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मार्चनंतर चांगल्या संधी मिळतील. वर्षाच्या सुरुवातीला कामात थोडी धावपळ होऊ शकते. कामाचे दडपण वाढेल, परंतु तुमची कामगिरी वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल. व्यावसायिकांना हे वर्ष विस्ताराचे ठरेल. व्यावसायिकांनी आर्थिक जोखमीचे निर्णय वर्षाच्या पहिल्या 6 माहीत सावधपणे घ्यावे आणि दुसऱ्या 6 माहीत मोठे पाऊल उचलावे. नवीन गुंतवणूक, नवीन शाखा किंवा भागीदारी करण्याच्या संधी मिळतील. जुने व्यवसाय सुधारतील आणि नवीन कामातून स्थिर उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना हे वर्ष विस्ताराचे आणि दृढतेचे असेल. मोठ्या व्यवहारात यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. एप्रिल, मे आणि सप्टेंबर, डिसेंबर हे महिने नवीन व्यवसाय सुरू करण्यास शुभ ठरतील. आर्थिक स्थिती. मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत हे वर्ष उत्पन्नाचे आणि समृद्धीचे असेल.
एप्रिलनंतर आर्थिक उन्नतीची गती वाढेल. गुंतवणूक करणार असाल तर सोने चांदी, मालमत्ता, शेअर मार्केट व दीर्घकालीन गुंतवणूक करावी, कारण या क्षेत्रात चांगला नफा मिळू शकतो. पहिल्या 3 महिन्यात तुम्हाला खर्च वाढू शकतो. घर दुरुस्ती, वाहन, कौटुंबिक गरजा यांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक धाडसी आर्थिक निर्णय घेणे टाळावे. कर्ज घेताना नियम व व्याजदरांचा तपशील लक्षात घ्यावा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हे वर्ष परस्पर विश्वास, संवाद आणि जुळवाजुळव यासाठी महत्त्वाचे ठरेल. या वर्षात तुमच्या प्रेमाच्या नात्यात सभ्यता आणि प्रामाणिकपणा राखल्यास नाते मजबूत होईल. प्रेमाच्या नात्यात अहंकार, गैरसमज आणि तडकाफडकी बोलणे टाळावे. प्रेमाच्या नात्यात विश्वास, संवाद व भावनांची देवाणघेवाण महत्त्वाची ठरेल. काही वेळा नात्यात गैरसमजामुळे तणाव येऊ शकतो. तसेच मेष राशीच्या अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. ज्या लोकांचे प्रेम प्रकरण चालू आहे त्यांना पुढील पाऊल टाकण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा आणि योग्य वेळ मिळेल. मेष राशीच्या विवाहितांना वर्ष सकारात्मक जाईल. एप्रिल ते ऑगस्ट या काळात घरबदल, प्रवास किंवा मूलप्राप्तीचे योग दिसून येत आहेत. या काळात तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य लाभेल. तुम्हाला एकत्र प्रवास करण्याची संधी मिळेल, पण एखाद्या निर्णयाबाबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे संवाद राखणे अत्यंत आवश्यक आहे. एकूण मेष राशीसाठी 2026 हे वर्ष संधी, प्रगती आणि उत्साह घेऊन येणारे ठरेल. ज्या गोष्टी आधी अडकल्या होत्या त्या पुढे सरकतील. कामांना योग्य गती मिळेल. या वर्षात तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि धैर्य वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी ओळखली जाईल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. करिअरमध्ये प्रमोशन व प्रगतीची दारे उघडतील. व्यवसायाचा विस्तार होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सुरुवातीला काही खर्च होतील, पण मध्यानंतर उत्पन्न वाढेल. बचतीकडे लक्ष जाईल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता राहील. अविवाहितांना लग्नाचे योग आहेत. विवाहितांना कौटुंबिक आनंद आणि समजूतदारपणाचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना वर्ष यशाचे आहे. परदेशी शिक्षण किंवा करिअर निवडीमध्ये योग्य दिशा सापडेल. आरोग्याच्या दृष्टीने वर्ष चांगले असेल, पण ध्यान, योग व संतुलित आहार घेतल्यास आरोग्य अधिक चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. एकूण योग्य वेळ, मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे यश मिळवता येईल. धैर्याने निर्णय घ्या. नशीब तुमच्या बाजूने असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.